हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज आहे रविवार, तर आजच्या दिवसाची तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे डब्याची तयारी सुरू आहे. आज टोमॅटोची चटणी करणार आहे भाजीमध्ये. इकडे दूध सुद्धा तापायला ठेवलेलं आहे. मिस्टरांची आंघोळ झाली होती, त्यांना नाश्ता दिला करायला. शेवया छान अशा तुपात भाजून छान भात केला होता शेवयाचा. गौरी सुद्धा आंघोळीला गेली आहे. इकडे टोमॅटोची चटणी आणि दूध तापेपर्यंत मी छान असं पीठ सुद्धा मळून घेतलेलं आहे. टोमॅटोची चटणीमध्ये कोथिंबीर आणि थोडीशी वरतून कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. तर टोमॅटो चटणी झाली होती. गौरीची आंघोळ झाली, तिला सुद्धा नाश्ता करायला दिला. माझा स्वयंपाक वगैरे आवरला मी आणि मिस्टरांचा डब्बा भरायला घेतला. मिस्टर गेल्यानंतर मी सुद्धा नाश्ता करून घेतला आणि नाश्ता केल्यानंतर 9 वाजता मी चहा घेतला. गौरीनी आणि मी चहा घेतल्यानंतर बाकीचा व्हिडिओ काही मी शेअर केला नाही. पुढचा संध्याकाळच्या 4 वाजता म्हणजे दुपारी 4 वाजता ना छोटीशी भूक लागली होती, तर सँडविच बनवायचं होतं. गौरीला खूप आवडतं सँडविच, तर सँडविच बनवण्यासाठी मी हिरवी चटणी बनवून घेते. खूप छान लागते त्याची टेस्ट आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, लसूण, हे मीठ आणि थोडीशी साखर टाकून छान असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे चटणी आणि मिळवणीच घेतलेला आहे. एका बाजूला मिळवणीच लावते आणि एका बाजूला हिरवी चटणी लावते. त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता चटणी बनवताना, पण मला जास्त आंबट नाही आवडत. आणि कांदा सुद्धा मी ह्याच्यामध्ये घेतला नाही, कांदा सुद्धा मला आवडत नाही. तर छान असं मी तूप लावून खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. खूप खूप छान झालं होतं सँडविच. गौरीनी आणि मी खाऊन घेतलं. गौरीला सँडविच खूपच आवडलं. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. बाय.